चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात. पूजा करूया, निघूया, आरती करूया. नर्मदे हर. बाबाचंच राहिले. नाही सगळेच झाले. नर्मदे नर्मदे हर. मोठे बाबा नर्मदे हर. जगदानंदी रुद्रे पालंती ओम जय जगदानंदी. सतीदान राजा मा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचितानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. नर्मदे हर. सुप्रभात मंडळी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आपला प्रवास आता सुरू होत आहे. तत्पूर्वी ज्यांनी या आश्रमाची सेवा केली खरंच ते बाबा 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 हे बघ सेवेमध्ये काहीच सेवेमध्ये ना मागे पुढं होतं. जेवणाचा कालच्या दिवशी वेळ झाला. हो कुठे वेळ झाला. एवढा प्रसंग जर घडला तर आणि त्या मातांनी एवढं सर्व करून सुद्धा केलं. हो हो हो. आमच्या मनापेक्षा मन तृप्त झालं सेवेमध्ये. नर्मदाजी त्या वा. नर्मदे हर. नर्मदे हर. बोलो जोर से. नर्मदे हर. चला सांगावं लागत नाही बाबा. नर्मदे हर. बरोबर 7:45 आपण निघालो. आता बघूया पुढं किती वेळात थांबतो. नर्मदे हर म्हणू का बाई. नर्मदे हर नर्मदे हर. रस्त्याने जाताना आपल्याला काय लागलं बघा. वा. श्री सद्गुरू जोग महाराज आळंदी देवाची अन्नपूर्ण आश्रम खल बुजुर्ग यहाँ पर परिक्रमा वासियों की भोजन एवं ठहरने की सेवा की जाती है. वाह किती सुंदर रस्ता. सुप्रभात. काय रोड आहे महाराज. अतिशय सुंदर. सूर्यनारायण भगवान आलेले आहेत. एकदम सुंदर असे दिसत आहेत सूर्यनारायण भगवान. मस्त. अजूनही काय थंडी कमी होत नाही. सुंदर मंदिर आतमध्ये आहे. तर ते आत जायला भेटले नाही आम्हाला कारण की परिक्रमा मार्गामध्ये होतं. नर्मदे हर. चला मंडळी काहीतरी म्हणूया. वास्तविक बॅग पाठीवर आहे त्याच्यामुळं भजन जे आहे आपल्याला मनातल्या मनातच करावं लागते. असं बोलायला गेलो तर मग थकल्यासारखं होतं. खूप थकायला होतं आहे. खरे आपण एक अभंग आज सुरुवातीचा कृपावली म्हणूया. सुरुवातीचा कडवा. हरी रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. सुख झाले व साजनी. सुख झाले व साजनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. आम्ही पण. आणि अशा प्रकारे आपली सवंगडी जरा पुढे गेलेले आहेत आणि आम्ही दोघं मात्र
आमचे गुरुजी मागे राहिलेले आहेत आणि आम्ही मागे राहिलेलो आहोत. तोपर्यंत या आपण भजन करूया. हरी सीताराम राम राम 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 सीताराम राम राम. श्री विठ्ठल नर्मदे हर. हा छोटासा बालक बाबा तिथून इथपर्यंत आमच्यापर्यंत आला. नर्मदे हर नर्मदे हर. बालक बोलो नर्मदे हर बोलो. नर्मदे हर. हा बा राम सीताराम 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 राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. हरे राम हरे हरे श्रीपाद वल्लभ महाराज श्रीपाद वल्लभ महाराज श्रीपाद वल्लभ महाराज श्रीपाद वल्लभ महाराज. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी एक जास्त नाही 5 मिनिटाचा आम्ही विसावा घेतलेला. विसावा घेताना तुम्हाला दाखवलं नाही. झटदेपट म्हणजे फक्त पाणी पिण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो. प्रॉपर 1 तास 10 मिनिटाचा विसावा घेतलेला. 1 तास 10 मिनिटांनी आम्ही थांबलो. तेवढ्या वेळेत आम्ही किती माहिती का 7.5 किलोमीटर चालवतो. तब्बल 7.5 किलोमीटर भजन करीत आणि आता पुन्हा निघालेलो आहोत. आता बघू पुढं काय. तशी आज एकादशी आहे. आता आपल्या रस्त्यामध्ये कुठे केळी वगैरे फळं भेटली तर घेऊयात आणि चला चालले आपलं. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर. तर मंडळी प्रॉपर झालेले आहेत आपल्या 2 तास. 7:45ला आपण निघालेलो होतो. 8:45. आता बरोबर 9:45 झालेले आहेत. 2 तासामध्ये आपण फक्त एक छोटासा 5 मिनिटाचा ब्रेक घेतलेला होता पाणी पिण्याचा. आणि आता प्रॉपर आपल्या 2 तासामध्ये लगभग आपण 10 किलोमीटरच्या वर चाललो आहोत. मस्त आपली चाल झालेली आहे सकाळच्या 2 तासात. हाच फायदा आहे पहाटे निघण्याचा. आता बघूया आपली मंडळी थोड्या वेळात थांबतीलच कुठेतरी 5-10 मिनिटात. तेव्हा आपण भेटूया. आता सुंदर एक गावाचा रस्ता. छोटीशी गलियारी. नर्मदे हर. मस्त गाव आहे. नर्मदे हर नर्मदे हर. अरे हे माझी मैया. वा काय मैयाचं दर्शन झालेलं आहे. सुंदर अतिशय सुंदर माझी मैया आहे. खाली तट आहे मैयाजीचा. वा वा खूप सुंदर. त्यामध्ये कदाचित आपली मंडळी तर थांबत आहेत. अच्छा तर अशी गोष्ट आहे का. यहाँ परिक्रमावासियों के लिए भोजन व्यवस्था उपलब्ध है. रामेश्वर सोलंकी यांच्याकडून ही नर्मदा वासियांना अल्पाहार जेवण जे पण काही इच्छा असेल भेटतं. चला जाऊया आतमध्ये. नर्मदे हर. चला मंडळी नर्मदे हर. आता आपला चाय पाणी झालेला आहे आणि निघालो आपण पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर. चलो नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. हा आता वाजलेत 11:15 आणि 11:15 वाजता आम्ही थांबलेलो आहोत कडुलिंबाच्या झाडाखाली. त्या दिवशीच सारखं पण गोड हवा गोड त्याची सावली. हे बघा मस्त सगळी दमलो आम्ही आज. प्रॉपर 3 तासात आम्ही 3 तास पण नाही झाले. 3 तास आम्ही बरोबर 13 किलोमीटर चालू. 13 म्हणजे ॲव्हरेज आपला 4-4.5चा आहे. 4.25-4.5चा 3 तासात. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. फार सुंदर. काय मग मजा येते का नाही. धनंजया हे बघा तूर
कसली तूर भरले बापरे. तुरीच्या शेंगा आपण उकडून खातो. वा काय तूर भरले, एकच नंबर तूर आहे. सुंदर तूर. आम्हाला जवळपास गावात दिसत नाही. लगभग 11:30 झाले. बघूया आता कुठं काय भेटलं तर थांबूया. आपली दुपारची भोजन प्रसादी इकडे बनवू किंवा मग आणखीन काहीतरी उपाय करूया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. टिपेन जी सुद्धा आपल्याला परिस्थिती येईल ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. नर्मदे हर मंडळी. 11:15. आत्ता आम्हाला एक गाव दिसते समोर. मला वाटतं त्या गावात आपल्याला काहीतरी आपली खाण्यापिण्याची व्यवस्था होऊन जाईल. नाही कोणी नर्मदा मैयाचं देतेच तरीसुद्धा आपण बघूया आपल्याला काय खायला भेटते आणि तसं घेऊ. बऱ्याच वेळानंतर बरं का, कमसे कम आम्ही 10 किलोमीटर चाललो. 10 किलोमीटर नंतर आम्हाला गाव लागलेलं आहे. बघूया, चला गावात जाऊ मग भेटू. नर्मदे बोहिंदा गावात आपण आलेलो आहोत आणि चाय. तब्बल 10-11 किलोमीटर नंतर आपल्याला चाय भेटलेला आहे. संकटमोचन हनुमान मंदिर येथे आपली भोजन प्रसादी होणार आहे. चला जाऊया आतमध्ये, नंतर बोलूया. खूप सुंदर अशा प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती आहे. प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण दादा. खूप मस्त देवर. आणि दक्षिणमुखी हनुमंत मंदिर आहे. हा हे मारुतीला आहे. आपल्याला उपवासाचा सगळं झालेलं आहे. मस्त या दुकानात आपल्याला फराळी चिवडा, चिक्की आणि काय रे आपण घेतला आपण चिप्स, ते बटाट्याचे चिप्स ना. आणि अशा प्रकारे आता आपल्याला फराळाचा उपवासाचा झालेला आहे. खाऊया आणि मग जरा झोपू. परत संध्याकाळी आपल्याला मार्गस्थ व्हायचं. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव. आणि आपला फराळ झालेला आहे. थोडा विश्रांतीसुद्धा झालेली आहे. बरोबर 1:15 वाजलेला आहे आणि आता आपण बोहिंदा गाव सोडून पुढं चाललेलो आहोत. तळा नर्मदे हर. बोहिंदा गावामध्ये मारुतीरायांचं मंदिर, तिथं भोजन प्रसादी होती सर्वांना. आणि आपल्याला सुद्धा फराळाचं त्यांनी आणून दिलं. आपण आणलेलं पण त्यांनीसुद्धा आणून दिलं. खूप छान सेवा त्यांची झालेली आहे. चला आता पुढे जाऊया. श्री विठ्ठल नर्मदे हर. पुढे वाचा मस्त लाईन लिहिलेल्या आहेत. जब पुलिया पर पूर का पाणी हो तर पुलिया पार करणं सक्त म्हणा आहे. भैयाजी पुलिया बरं का. चला बघूया तो कुठला पुलिया आहे. खूप छान नदी आहे. खूप मोठी आहे रिवर ही. पण पाणी सध्या सुकलेलं आहे. पाहिजे तसं पाणी नाही आहे. हे गेल्या वेळेला जरा लवकर आलते ना, म्हणजे हे आलते कार्तिकी संपून लगेच आले तेव्हा यांना पाणी भरपूर होता दिसला होता. आता पाणी कमी आहे. थोडा 1-1.5 महिना आपण उशीर आहोत म्हणून. तर ह्या नदीला सुद्धा खूप पाणी होतं. त्याचे आता आहे व्यवस्थित ठीकठाक पाणी आहे. जाताना जवळून जाऊन बघूया. वा हे बघा किती शुद्ध पाणी आहे. खूप छान पाणी आहे. लोक इथं कपडे वगैरे धुवायला येतात. नर्मदे हर. आपल्याला सकाळी जी बॅग हलकी वाटत होती, खरंच काय वाटलंच नव्हतं. सकाळी 4 तास आपण कंटिन्यू चाललो बरं का. 4 तासात काहीच वाटलं नाही. पण आता दुपारच्या जेवणानंतर असं वाटतंय 30 बॅग 2-3 किलो जास्त वजन झाली ना. जरा दुपारच्या भोजनानंतर अंगच जड होऊन जातं. ती बॅग वजन वाटते. सकाळी बॅगसुद्धा हलकी वाटते. चालसुद्धा भरपूर होते. चला नर्मदे हर बेटा. जंगल मार्ग आणि ही नदी नर्मदा मैयाला संगम करण्यासाठी चाललेली आहे. हा कदाचित आजचा आपला 4था संगम असणार आहे. या नदीचं नाव तर नाही माहिती पडला. बघू पुढे.
नाव माहिती पडल्यावर सांगतो मी. पण आपल्याला आता या नदीच्या सहाऱ्यानेच जायचं आहे, कारण की ही नर्मदा मैयासाठी चाललेली नदी आहे. आपली मंडळी वाटत जास्तच पुढे गेली. आपल्याला आता आवाज द्यावा लागेल. सगळ्यांनी मनासोबत नर्मदे हर. हा आला आला आला. एकट्यांचा आवाज आला. मागची माणसं आहे, पुढं आहे. चला नर्मदे हर. बरोबर 1 तास झाला आणि झाड शोधून शोधून दमलो आम्ही. सगळं विरान आहे, सगळं विरान जंगल आहे. जवळपास मोठी झाडच नाही. मुश्किलनी हा झाड लागला आहे. या झाडाखाली जरा विश्रांती करूया. आमचे सगळे मंडळी ऑलरेडी थांबले आहेत तिकडं. त्याला थांबूया, जरा पाणी पिऊया, मग परत पुढं निघूया. नर्मदे हर. काय रे तिने शिंगातीन. ग्रीन येलो रेड ब्राऊन. चला अजून कुठलं, अजून नर्मदा परिक्रमा वासे बोले नर्मदे हर. किधर हो बाबा जी सब लोग, किधर से हो? अच्छा रायसेन जिला. ये बाबा भी रायसन का ही है. कौन ये गाँव? छातर पिपरिया. मेरे बोरास घाट में आश्रम है, बोरास में. हाँ 5 रुपये तो देंगे. आमच्या बाबाच्या स्मृती जाग्या झाल्या असतील. जवळची लोक भेटली. बाबा को गाँव पास आ गया लगता है. आणि हा आहे निमाड क्षेत्र. बाबा या क्षेत्राबद्दल सांगा बरं 2 मिनिटं. हे मध्य प्रदेशचं निमाड क्षेत्र आहे. आपल्या मराठवाड्यासारखं एकदम बिना पाण्याचं क्षेत्र आहे. बिना पाण्याचं क्षेत्र आहे का? हा, इथं पाण्याची फार स्केअरसिटी असते नेहमी कायम. जसं महाराष्ट्रात मराठवाडा, तसं मध्य प्रदेशमध्ये निमाड. अच्छा. नर्मदे हर. तर असा हा क्षेत्र आहे, म्हणून इथं मोठी झाडं नाहीत. छोटी 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 झाडं आहेत. मोठी झाडं खूप मुश्किलने आहेत. चला 2 मिनिटं बसूया आणि मग निघूया. आणखीन परिक्रमावासी मागून येत आहेत. म्हणजे आज आहेत आपल्याला परिक्रमावासी, आपल्याला मागं पुढं आहेतच. चला मंडळी, आता विश्रांती झालेली आहे. आपण त्या तिकडं बसलेलो, आता निघालेलो आहोत पुढं. चला नर्मदे हर. जरा बरं वाटलं, बरंच टाईम बसलो, छान वाटलं. चला नर्मदे हर जीवनभर. खूप लांब डोंगरावर एक मंदिर आहे बघा, खूप छान वाटतं मंदिर. छोटंसं मंदिर आहे. कमांडर मध्ये बार बार पाहिजे वाढणारे. वा बिलट देव. आणखीन काय आता लक्षात नाही आपल्याला काय आहे. मस्त विसाव्यासाठी जागा भेटलेली आहे. पुन्हा आपण विसाव्यासाठी थांबलेलो आहोत. पुन्हा आपण इथून निघणार आहोत. चला मग. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आता आपण परत निघालेलो आहोत. जास्त नाही, 3च मिनिटाचा विसावा घेतला काय गुरुजी आपण, लगेच निघालो. जास्त नाही, कारण जास्त विसावा घेतला तर मग मन चालू म्हणत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला आश्रम लागत नाही बाबा, की ज्या ठिकाणी आपलं पूजा विधी सामग्री आणि सकाळचा जो आपला डोलडालचा विषय सर्व व्यवस्थित क्लिअर झाला पाहिजे, स्नान ध्यान वगैरे. जोपर्यंत तो स्नान ध्यान व्यवस्थित होत नसतं ना, तोपर्यंत भजनामध्ये सुद्धा आनंद येत नाही महाराज. हो, म्हणून आपल्याला आश्रम व्यवस्थित बघायला आश्रम पाहिजे. व्यवस्थित. हालाकी तिथं भोजन प्रसादी बनत नसली तरी चालेल, आपण बनवू. स्वतः सेवा करू, बनवू, खाऊ पण घालू, परंतु आश्रम व्यवस्थित, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या भजनाला आनंद आला पाहिजे, वा आत्मा प्रसन्न झाला आत्मा पाहिजे. प्रसन्न झाला पाहिजे. चला तसं पण आता वाजलेले आहेत तर 4 ना, किती वाजले बघितलं ना. हा बघतो, स्क्रीन स्लाईड करतो थोडी. हो 3 वाजलेले आहेत. 1 तास चालूया आणि आश्रम शोधायला सुरुवात करू. नर्मदे हर. आता आमचं ऐका ना, इकडे आहे ना तुम्ही, इथं उभे राहा. आमचा विषय झाला येता येता. बरं आज आपल्याला काहीच भेटलं नाही, चाय नाही, काही नाही. काय घडलं? पुरं फक्त 2च पावलं चालले तर पुढे मैयाजीनं चायसाठी बोलवलं. वा चला महाराजजी, आपण मागं काय बोललेलो, आज केळच भेटलं नाही. केळच भेटलं नाही, आता आल्याबरोबर घ्या केळ. नर्मदा भैया देते सगळं काय हो. आणि घरी पिकवली बघा, आणि घरी पिकवलेली केळी, झाडावर ओरिजिनल पिकलेली केळी. इथे तो आज होता ना. वा
वा माऊली एकदम झाडावर पिकलेला केला कसा लागतो धनंजय? हा आर्टिफिशियल नाही, एकदम झाडावरून आणलेले केळे कसे लागतात माऊली? एकदम आनंद सुपर सुपर जाम भारी. जास्त झालं आपले जास्त झालं. आणि आमचे विष्णू भगवान शेषशाहीने पण हे शेषवर नसता गादीवर आहेत. श्री विठ्ठल नर्मदे हर. हे बघता तुम्ही माताजी आणि हे आपले दादा हे कुठून आलेत माहिती का? उत्तराखंड. कहाँ से आए आप? देहरादून. तो वैसे आप उतने दूर से यहाँ तक आए? पर वाकई हमने देखा कि बहुत ही अच्छी जगह है, बिल्कुल जैसे बोलते हैं धरती का स्वर्ग, हाँ। बिल्कुल सेम टू सेम ऐसा ही है। अरे वाह. कोई पैसे की जरूरत नहीं है। नहीं पर बाकी लोग बाग तो कहते हैं आपका उत्तराखंड हो गया, आगे केदारनाथ हो गया, गंगोत्री यमुनोत्री हो गया, वहाँ धरती का स्वर्ग है। हाँ, स्वर्ग तो वहाँ भी है धर, पर यहाँ पे वहाँ खाने वाले ज्यादा है। पांडे पुंडे जो ना, अच्छा ठीक यहाँ है. सब खिलाने वाले हैं। अरे वाह अरे वाह. यानी यहाँ सेवा और माता जी आपका अनुभव क्या है महाराष्ट्र के बारे में, अपना एमपी के बारे में प्रदेश आपका? के बारे में आप क्या कहना चाहेंगे? आपको उत्तराखंड में और यहाँ क्या अलग महसूस हुआ? ना हमारे को बिल्कुल अच्छा लगा। मुझे तो अच्छा लगा यहाँ, और अपनापन लगा। ऐसा नहीं लगा कि मैं कहीं बाहर से बाहर अरे वाह. आए हो, हाँ, यानी अपने ही गांव में घूम अपने रहे गांव की तरह ही लगा मुझे। अपने देश में साफ साफ, हैं? अच्छा 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 अच्छा. मुझे सबसे अच्छा लगा। मतलब सारे यहाँ से अच्छा हिंदुस्तान. हमारा तो आज आप अमरकंटक से पैदल चलते हुए आए हो, तो आज आपको 60 दिन पूरे हो गए. तो 60 दिन में आपको कभी ऐसा नहीं लगा कि हम कहाँ आ गए नहीं, नहीं नहीं घर बार छोड़ के? कभी महसूस नहीं हुआ। तो आप और आपके गांव वासियों को, बाकी आने वाली युवा पीढ़ी को और बाकी सब परिक्रमा वासियों को क्या कहना चाहोगे? मैं बोलता हूँ जो सब आए यहाँ पे, सब आहे. और जब देखें कि मैया नर्मदा की कैसी उनके है ना प्रांत में कैसी सेवा होती है। अरे वाह. और जैसे कि हमारी तो उम्र निकल चुकी है, तो अभी जल्दी आना चाहिए ना युवा को. कहाँ निकली आपकी उम्र? जल्दी को युवा को जल्दी आना चाहिए. युवाओं को जल्दी आना हाँ चाहिए. कि जल्दी आओ. ज्यादा उम्र जाने के बाद मजा नहीं है. मतलब यहाँ जरूर आए भाई। हाँ जल्दी आओ. युवा के लिए बोलते हैं कि जितने भी है ना वो युवा जो है यहाँ आए और यहाँ का कल्चर देखे, यहाँ हाँ का समाज देखे कैसा समाज बिल्कुल. है और कैसा सेवा का भाव है। हाँ 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 हाँ. अरे वाह. चलो माता जी ये पादुका किसके? एक बाबा जी रखे गए बोले भोलेनाथ के लिए। अरे वाह. तो ये माता जी है, नंदगांव से ये माता जी हैं, ब्राह्मण गांव से पहले. और ये माता जी किलोमीटर पहले बाबा जी 1 किलोमीटर पहले. ये माता जी यहाँ आसपास 7 सालों से ना 7 सालों से परिक्रमा वासियों की सेवा कर रही है. नर्मदे हर. नर्मदे हर भैया आपका नाम? सुभद्रा सेमले बाबा जी। सुभद्रा सेमले. तो आप 7 सालों से सेवा कर रहे हैं. आपने अभी हमें बताया कि सुबह 6 बजे से आप आ जाते हैं, तो ठंड में इतने आप आते हैं, तो आपको इससे क्या मिलता है? बहुत खुशी मिलती है बाबा। अरे वाह, हमको रात को नींद नहीं आती, ऐसा लगता है कि कोई मूर्ति निकलने जाए भी नहीं चाहिए अरे बाप रे वाह. अरे वाह. खूप हर छान. रोज वाह. हमको नर्मदे. नींद भी नहीं आती। अच्छा अच्छा. हाँ, बहुत जल्दी उठ के हम नहा धो के 6 बजे इधर आते हैं कि ऐसा नहीं हो कि हमको वहाँ पहुँचते ले कोई आगे निकल आए। अरे बाप रे. चला मंडळी नर्मदे हर. आणि आता आपण इथून निघालेलो आहोत. खरंच खूप काय माणसाची एका एकाची भावना असते, काय सेवा असते. या माऊलींची सेवा म्हणजे काय माझा एकदम बघण्यासारखी सेवा होती. आणि आपण फक्त अशी सेवा बघावं आणि तोंडातच मोठा घालाव्या, पण आपण अशी सेवा करू शकत नाही. माऊली त्या माऊलींनी सांगितलं अक्षरशः ती सकाळी 6 वाजता येते. एवढ्या थंडीमध्ये आम्ही चालत सुद्धा नाही. आम्ही 7ला 7:30ला 8ला इथून चालतो, पण ती 6ला येते. तिचा काय भाव आहे 6ला येण्याचा? ती म्हणते का एक परिक्रमावासी 6 वाजेपासून चालायला सुरुवात होतात. एक जरी परिक्रमावासी इथून चुकून गेला तर तेवढी त्याची सेवा तिच्याकडून होणं म्हणजे होणार नाही. त्या कारणाने ती लवकर येते, जेणेकरून कुठलीच परिक्रमावासी त्याच्या हातातून म्हणजे सेवा तिच्याकडून खंडित होऊ नये, त्यासाठी ती एवढे लवकर येते. वा काय भाव आहे माऊली तिचा. असं असावं सेवा खरंच. आणि केळी तिच्या शेतातलेच आहेत म्हणून खूप गोड केळी खायला देते ती सर्वांना विदाऊट केमिकल. आणि चाय ज्याला दूध पाहिजे दूध, आणि चुलीवर. आणि ठिकाणसुद्धा तिथं खूप भारी आहे.
म्हणजे दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत 7 वर्ष झाले ती सेवा करते बाबा. खरंच मानलं पाहिजे तिला. चला म्हणा नर्मदे हर जीवनभर. हा श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आपला नित्यनेम झालेला आहे, हरिपाठ झालेला आहे. पण पुढं आमचे बाबा झुल्यावर आनंद घेताना, बाबाजी नर्मदे हर, जटाशंकरे हर, गंगाधरे हर हर. नर्मदे हर. चलो 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 चला. ए हर नर्मदे हर नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी. आणि आपण आता आश्रमापर्यंत पोहोचतच आहोत. आणि आश्रमसुद्धा खूप सुंदर जागेवर आहे. ती सुंदर जागा म्हणजे वा. आणि जी गोष्ट बघून आपल्याला आनंद होतो तीच गोष्ट. गावातला कचरा साफ करते काय छोटे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ही मैया नर्मदे हर नर्मदे हर. बोलो नर्मदे हर. ए जोर से वाह. नर्मदे हर नर्मदे हर. आलेला आहे आपला आश्रम. बघूया राम. आपल्याला आश्रम लागलेला आहे. खूप सुंदर असा आश्रम आहे आपल्याला. चला शेवटी पोचलो. त्यामध्ये सुंदर असा आईचं मंदिर आहे. वा. आणि या मंदिरात आपल्याला म्हणजे आश्रमच आहे आणि आश्रमात आपल्याला वास्तव्याला स्थान भेटलेलं आहे. खूप छान असं स्थान आहे. आणि मंदिराच्या जर बाहेर निघालो तर कसं स्थान आहे तुम्हाला दाखवून तुला. मंदिराच्या बाहेर आल्यावर म्हणजे आश्रमाच्या बाहेर आलो तर थेट माझी नर्मदा मैया. खूप सुंदर समुद्र वाटतं आहे की नाही. वा खूप छान खूप छान. नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी. आणि आपण असं आता पोचले आहोत. महाराज गाव कुठला होय. ब्राह्मणी गाव. आणि ब्राह्मण गाव या गावात पोचलो आहोत. या गावात पोचून आपला बाजूलाच आश्रम आहे. आणि आश्रमाच्या बाजूला असा मैयेचा तट. आणि खूप सुंदर अशी आता आपली स्नान होणार आहेत. आणि शक्यतो याच्यानंतर मी व्हिडिओ शूट करणार नाही. कदाचित ही शेवटच असेल. त्याच्यासाठी तुम्हाला मी शुभरात्री बोलतो. पण स्नान झाल्यावर चला चला. आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. शुभरात्री सर्वांना. नर्मदे हर. पुन्हा आपल्याला उद्या उठायचं आहे. उद्या आपला आहे 11वा दिवस. आज आपण दुहेरी अंकात 11वा रे. आज आपण तसं दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे 10वा दिवस. आणि खूप मजा आली. मैयेचा तडवा किती सुंदर आहे. मस्त स्नान करूया. आणि तिथे गेल्यानंतर संध्या आरती करू. पण मी काय आता संध्या आरती शूट करेल नाही करेल माहिती नाही. पण सध्या आताच्यासाठी तुम्हाला शुभरात्री आणि श्री विठ्ठल. मला नर्मदे हर. चला शुभरात्री. Thank you.